रिॲक्शन एक मेथड बघितली कार्बोक्सिलिक ऍसिड्स पासून अल्कोहोल ऑब्टेन करण्याची. नेक्स्ट आपण फोर्थ मेथड ऑफ प्रिपरेशन बघत होतो. अल्कोहोल्सची कोणती आहे ते बाय युझिंग ग्रिग्नार्ड्स रिएजंट अँड व्हॉट कार्बोनिल कंपाऊंड्स. मग बाय युझिंग ग्रिग्नार्ड्स रिएजंट अँड कार्बोनिल कंपाऊंड्स मध्ये आपण म्हटलं की फॉर्मॅल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजंट प्रायमरी अल्कोहोल देतो. एनी अल्डिहाइड एक्सेप्ट फॉर्मॅल्डिहाइड प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजंट सेकंडरी अल्कोहोल देतो. आणि कीटोन प्लस ग्रिग्नार्ड्स रिएजंट काय देत होतं टर्शरी अल्कोहोल. काय देत होतं टर्शरी काय देत होतं अल्कोहोल देतो. तर रिॲक्शन बघा बाय युझिंग ग्रिग्नार्ड्स रिएजंट अँड कार्बोनिल कंपाऊंड्सची रिॲक्शन काय असेल बघा. कन्सिडर करा की ग्रिग्नार्ड्स रिएजंट टर्शरी अल्कोहोल. फॉर टर्शरी अल्कोहोल आपण काय म्हणतो म्हणजे जर टर्शरी अल्कोहोल ऑब्टेन करायचं असेल फॉर टर्शरी अल्कोहोल आपण काय यूज करतो. फॉर टर्शरी अल्कोहोल आपण काय यूज करतो टर्शरी अल्कोहोलसाठी काय रे कीटोन ना. कीटोन प्लस काय यूज करतो तर ग्रिग्नार्ड्स काय यूज करतो तर रिएजंट. कीटोन प्लस व्हॉट यूज करतो ग्रिग्नार्ड्स रिएजंट. इथे लक्षात ना स्टँडर्ड रिॲक्शन इथे RCR डबल बॉन्ड O RCR डबल बॉन्ड O. ठीक आहे. हे बघा RCR ह्या कार्बनला आणि एक अल्किल ग्रुप जॉईन होणार म्हणजे 3 अल्किल ग्रुप जॉईन झाले आणि एकही हायड्रोजन नाही. तिन्ही अल्किल ग्रुप आहे आणि एकही हायड्रोजन नाही म्हणजे काय असणार आहे हा टर्शरी अल्कोहोल असणार आहे. सो RCR डबल बॉन्ड O प्लस R डॅश Mg काय आहे तर X इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट ड्राय इथर. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये हा C इथं जाऊन काय येणार आहे मायनस आणि हा काय येणार आहे तर प्लस येणार आहे. हा R काय असतो मायनस आणि Mg काय असतो तर प्लस असतो. तर हा Mg हा इथे रिप्लेस होईल आणि हा R इथे. तर काय येणार आहे RCR इथं O. हे बघा O मायनसला कोण जॉईन होणार Mg प्लस म्हणजे Mgx OMgx आणि हा R डॅश इथं जॉईन होणार खाली म्हणजे R डॅश. हा काय आहे Mg कॉम्प्लेक्स आहे. कसला कॉम्प्लेक्स आहे Mg कॉम्प्लेक्स आहे. जास्त त्याचं नाव बद्दल विचार करायचा नाही म्हटले मी पहिलाच. मग R C इथं R आहे इथं R डॅश. हा R डॅश बघा इकडचा आहे हा अल्किल ग्रुपचा आहे. इथं काय असणार आहे O Mg काय आहे X O मायनस आणि Mg काय आहे प्लस. ह्याला कोणाबरोबर ट्रीट करायचा वॉटर HOH इथं प्लस आणि इथं काय येते मायनस. मग हा Mg प्लसच्या जागी H प्लस आणि H प्लसच्या जागी Mg प्लस in the presence of acid RCR इथं काय येणार R डॅश इथं OH इथं काय येणार आहे टर्शियरी अल्कोहोल. कोणता अल्कोहोल येणार आहे टर्शियरी अल्कोहोल. कोणता येणार आहे टर्शियरी अल्कोहोल. लक्षात येते का बघा. हा काय आहे कीटोन. कीटोन कोणाबरोबर रिॲक्ट होतो ग्रिग्नार्ड्स रिएजंट बरोबर आणि काय देतो Mg कॉम्प्लेक्स. आणि Mg कॉम्प्लेक्स जो आहे तो कोणाबरोबर रिॲक्ट होतो वॉटर बरोबर रिॲक्ट होतो आणि देतो काय तर टर्शरी अल्कोहोल. काय देतो टर्शरी काय देतो तर अल्कोहोल देतो. नंतर रिॲक्शन बघूया काय असणार आहे बघा ह्याची रिॲक्शन. सगळ्यात बेसिक कीटोन कोण आहे CH3 डबल बॉन्ड O. इथं मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड घेतले 2 वेळा ब्रोमाइड घेतले एकदा क्लोराईड घेतलं तर आयोडाईड घेतले. हा कोण आहे तर ॲसिटोन किंवा डायमिथिल कोण आहे कीटोन. ॲसिटोन किंवा ह्याला आपण काय म्हणतो डायमिथिल काय म्हणतो तर कीटोन म्हणतो. ह्याची रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ काय होते तर ड्राय इथर. ठीक आहे. मग हा डबल बॉन्ड O इथं मायनस झाला इथं मायनस चार्ज येतो इथं प्लस येतो. हा मायनस आहे आणि हा काय आहे प्लस आहे. ॲडिशनला मायनसला कोण जॉईन होतो प्लस आणि प्लसला कोण जॉईन होतो मायनस होतो. इथं काय येणार आहे CH3 CH3 इथं काय आहे CH3 इथं OMg काय आहे I जे हा कोण फॉर्म झाला तर Mg कॉम्प्लेक्स. कोण फॉर्म झाला Mg कॉम्प्लेक्स फॉर्म झाला. नाही तर Mg कॉम्प्लेक्स आहे म्हणजे काय येणार आहे CH3 C इथं CH3 इथं CH3
इथं OMgI प्लस इथं काय येणार आहे H प्लस आणि OH काय आहे मायनस O मायनस आणि MgI प्लस आहे H प्लसच्या जागी MgI आणि MgIच्या जागी H प्लस येणार. चा हायड्रोलायसिस केलं इन प्रेझेन्स ऑफ काय केलं तर ॲसिड केलं मग CH3C CH3 CH3 O इथं काय येणार आहे H प्लस MgI आणि इथं काय येणार आहे OH. म्हणजे हा कोण झाला हा कार्बनला OH जॉईन आहे ज्या कार्बनला OH आहे त्या कार्बनला किती अल्किल ग्रुप आहे 3 कोण झाला तर टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल कोण झाला टर्शियरी ब्युटिल काय झाला अल्कोहोल झाला. नेक्स्ट बघा CH3 CH2 CH3 डबल बॉन्ड काय लिहिते O हा कोण आहे इथिल मिथिल कीट कोणता कीटोन आहे इथिल मिथिल कीटोन किंवा IUPAC ने 1 2 3 4 ब्यूटेन डॅश 2 डॅश काय आहे ON. ठीक आहे ह्याचं मी कोणाबरोबर रिॲक्शन करते CH3 CH2 MgI म्हणजे कोण आहे इथिल मॅग्नेशियम आयोडेट. तर तिथं काय असणार आहे CH3 CH2 मायनस Mg प्लस असणार आहे. हा बॉन्ड इथं काय झाला शिफ्ट म्हणजे इथं मायनस आणि ह्यावर चार्ज काय येणार आहे तर प्लस येणार. हे रिॲक्शन कशाच्या प्रेझेन्समध्ये होते ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये होते म्हणजे तुम्ही येताना CH3 CH2 C इथं काय येणार आहे CH3 इथं खाली काय येणार आहे CH2 आणि काय येणार आहे CH3 इथं OMg काय येणार आहे I. ह्याला आपण काय म्हणतो कसला कॉम्प्लेक्स आहे हा Mg कॉम्प्लेक्स. कसला कॉम्प्लेक्स आहे हा Mg काय आहे कॉम्प्लेक्स आहे. नेक्स्ट बघा नेक्स्ट स्टेपला काय हा परत Mg कॉम्प्लेक्स आहे कसा काय आहे CH3 CH2 CH3 CH2 C इथं काय येणार आहे CH3 इथं काय येणार आहे CH2 आणि इथं काय येणार आहे CH3 OMgI. ओके आता ह्याचं OMgI ह्याची रिॲक्शन कोणाबरोबर करायचं वॉटर H आणि काय OH H प्लस आणि OH काय असतं मायनस O मायनस आणि Mg प्लस असते. मग ह्याच्या जागी हा येणार रिप्लेस होणार. रिप्लेस होताना कोणाच्या प्रेझेन्समध्ये होते ॲसिड H प्लस मग H प्लस झाला तर इथं काय आला CH3 CH2 C वरचा काय आहे CH3 परत खाली हा परत काय आहे CH2 आणि हा काय आहे CH3 इथं काय आहे O आणि काय येणार H. हे बघा H आला MgI च्या जागी H आला आणि बाहेर पडताना काय बाहेर पडणार आहे MgI आणि इथं काय बाहेर पडणार आहे तर OH. मग आता हा कसला आहे टर्शियरी कार्बन आहे. कसला कार्बन आहे टर्शियरी कार्बन आहे. तर टोटल कार्बन किती आहे बघा 1 2 3 4 5 म्हणजे हा कोणता आहे तर टर्शियरी पेंटिल अल्कोहोल कोण आहे टर्शियरी पेंटिल काय आहे अल्कोहोल. मी जे काय सांगते ज्या काही रिॲक्शन सांगते जर तुम्ही लक्ष देऊन प्रॉपरली शांतपणे जर बघितलं तर तुम्हाला समजतं. स्टँडर्ड रिॲक्शन लक्षात घ्या. स्टँडर्ड रिॲक्शन काय आहे कीटोन आहे RC डबल बॉन्ड O. ठीक आहे हा ऑक्सिजनचा एक बॉन्ड येतो म्हणून ह्यावर मायनस येतो आणि ह्यावर काय येतो प्लस आणि R डॅश MgX आहे. मग हा प्लस आहे हा O ला जॉईन होतो आणि हा R मायनस आहे हा प्लस ला जॉईन होतो म्हणजे तर काय येणार आहे RCR इथं अल्किल ग्रुप झाला आणि OMg काय झाला X. बघा हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड मध्ये कसा झाला कारण हा बॉन्ड पेर हा कशामध्ये कन्वर्ट होतो लोन पेर मध्ये. हा Mg कॉम्प्लेक्स ह्याचं हायड्रोलायसिस केलं H प्लस आणि OH मायनस मग MgX प्लस H प्लस मग H प्लसच्या जागी MgX आणि MgXच्या जागी H प्लस मग इथं काय येणार आहे RCR R डॅश OH दॅट इज टर्शियरी अल्कोहोल. इथं बघा परत हा ॲसिटोन डायमिथिल कीटोन CH3C CH3 डबल बॉन्ड काय आहे O आहे प्लस CH3 MgI रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ काय केली ड्राय इथर केली. तर हा Mg प्लस इथं जॉईन केला आणि CH3
मायनस इथं जॉईन केलं तर काय येणार CH3C CH3 CH3 OMgI. सो CH3C CH3 CH3 OMgI प्लस HOH ते देणार ऍसिड हायड्रोलायसिस काय देणार टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. सिमिलरली इथिल मेथिल कीटोनचा CH3 CH2C CH3 डबल बॉन्ड O. हा O इथं शिफ्ट झाला म्हणजे ऑक्सिजनवर चार्ज मायनस आणि कार्बनवर चार्ज प्लस. कार्बनवर चार्ज प्लस आहे म्हणून अल्किल ग्रुप हा अल्किल ग्रुप इथं जॉईन झाला. मग आपल्याला मिळताना काय मिळाला CH3 CH2C CH3 इथं CH2 आणि CH3 OMgI दॅट इज Mg कॉम्प्लेक्स. आणि ह्या Mg कॉम्प्लेक्सचं हायड्रोलायसिस वॉटर बरोबर केलं की काय मिळणार टर्शियरी पेंटेन काय मिळाला तर अल्कोहोल मिळाला. रिॲक्शन्स प्रॉपरली बघा लक्ष देऊन बघा लगेच समजते. लक्ष देऊन बघा प्रॉपर बघा लगेच समजून घ्या लगेच समजते. दिस इज द लास्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स बाय युजिंग Grignard's reagent and carbonyl compounds. फर्स्ट त्यामध्ये 3 टाइप होते फॉर्माल्डिहाइड प्लस Grignard's reagent प्रायमरी अल्कोहोल, एनिल्डिहाइड प्लस Grignard's reagent सेकंडरी अल्कोहोल and ketone plus Grignard's reagent gives tertiary alcohol. Gives what? Tertiary alcohol. बघा ही रिएक्शन. तर नेक्स्ट बघा प्रिपरेशन ऑफ काय बघूया फिनॉल्स. आता फिनॉलच्या प्रिपरेशनला पण किती मेथड आहेत 4 मेथड आहेत. फिनॉल पण किती मेथडने प्रिपेअर करू शकतो 4 मेथडने प्रिपेअर करू शकतो. सगळ्यात पहिली आहे फ्रॉम क्लोरोबेन्झिन. फ्रॉम व्हॉट क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिन आपण बघितलंय का रे क्लोरोबेन्झिन बघितलंय का येस बघितलंय. काय असतं बघा ऍक्च्युली मी तुम्हाला पहिला रिॲक्शन लिहून दाखवते आणि मग स्टेटमेंट लिहिते. हा क्लोरोबेन्झिन आहे C6H5 इथं काय आहे Cl. हा क्लोरोबेन्झिन आहे आणि Cl च्या जागी काय आला पाहिजे OH यायला पाहिजे. ऍक्च्युली मग हा ऍक्च्युली डबल बॉन्ड कॅरेक्टर दाखवतो का तर ह्याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. आपण बघितलं आहे लोन पेअर असतात. हा डबल बॉन्ड कॅरेक्टर दाखवतो त्यामुळे नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशरला इथं OH ग्रुप रिप्लेस होऊ शकत नाही. म्हणून काय करतात सगळ्यात पहिला काय करतात क्लोरोबेन्झिन इज ट्रीटेड विथ सोडियम हायड्रोक्साइड at a very high temperature of 623 Kelvin and pressure of 150 atmosphere which forms what sodium phenoxide. हा काय फॉर्म करतो सोडियम फिनॉक्साइड. हे बघा NaO मायनस आणि H काय असतो प्लस आणि हा Cl काय आहे मायनस. तर हा Cl अंडर ड्रास्टिक कंडिशन काय आहे 623 केल्विन टेम्परेचर आणि 150 एटमॉस्फेरिक प्रेशरला काय होतो हा C6H5ONa सोडियम फिनॉक्साइड फॉर्म होतो. काय फॉर्म होतो सोडियम काय होतो फिनॉक्साइड फॉर्म होतो. मग बाय प्रोडक्ट काय असणार आहे हा हायड्रोजन आणि हा Cl काय देणार आहे HCl हा बाय प्रोडक्ट असणार आहे. पुढे काय होतं बघा हा सोडियम फिनॉक्साइड जो आहे ONa हा कोण आहे सोडियम काय आहे फिनॉक्साइड. कोण आहे सोडियम काय आहे तर फिनॉक्साइड. हा सोडियम फिनॉक्साइडला कोणाबरोबर ट्रीट केलं जातं ऍसिड बरोबर ट्रीट केलं जातं HCl. सोडियम फिनॉक्साइडला कशाबरोबर ट्रीट केलं जातं ऍसिड कारण O मायनस असतं आणि Na काय असतं तर प्लस असतं. इथं H प्लस असतं आणि इथं काय असतं Cl मायनस. आता सोडियम फिनॉक्साइड रिॲक्टिव्ह असतो मग त्याला फक्त काय करायचं हीट करायचं. तर Na च्या जागी H आणि H च्या जागी काय येतं Na म्हणजे इथं मिळताना काय मिळणार आहे C6H5 इथं काय येणार आहे OH प्लस इथं काय येणार आहे तर Na काय मिळणार तर C. मग हा कोण मिळाला NS. बघा काय सांगितलं बघा की क्लोरोबेन्झिन कोण आहे हा क्लोरोबेन्झिन आहे. क्लोरोबेन्झिन is heated at a very high temperature and pressure in presence
of what? Sodium hydroxide. इथं स्टेटमेंट लिहिते, 2 स्टेप रिएक्शन आहे. The chlorobenzene is treated with NaOH, that is sodium hydroxide, at a very high temperature, that is 623 Kelvin, and pressure हे बघा, pressure 150 atmosphere and a pressure of 150 atmosphere. These are drastic conditions. हे एवढं टेम्परेचर आणि प्रेशर हे कसले कंडिशन्स आहेत तर ड्रास्टिक कंडिशन्स मध्ये ट्रीट करतो, सो दॅट की तो CCl बॉन्ड काय व्हायला पाहिजे, ब्रेक व्हायला पाहिजे. सो द क्लोरोबेन्झीन इज ट्रीटेड विथ सोडियम हायड्रॉक्साइड at very high temperature, that is 623 Kelvin, and pressure 150 atmosphere under drastic conditions to give what? Sodium phenoxide. To give what? Sodium phenoxide. काय देण्यासाठी? Sodium phenoxide. This sodium phenoxide is further treated. This sodium phenoxide is further treated with dilute HCl acid to give phenol. काय देण्यासाठी? फिनॉल देण्यासाठी. बघा मी काय म्हटलं की क्लोरोबेन्झीनला ट्रीट करतो सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर खूप हाय टेम्परेचरला 623 केल्विनला आणि प्रेशर किती तर 150, दॅट इज ड्रास्टिक कंडिशन्स. तर CCl बॉन्ड ब्रेक होतो आणि ONa बॉन्ड फॉर्म होतो आणि सोडियम फिनॉक्साइड देतं आणि हा सोडियम फिनॉक्साइड ट्रीट करतो डायल्यूट HCl. हा जो HCl आहे ऍसिड, मिनरल ऍसिड, हा डायल्यूट आहे. तर काय होतं, Na आणि H काय होतं रिप्लेस आणि काय मिळतं तर फिनॉल. काय मिळतं? फिनॉल. सो सी फ्रॉम क्लोरोबेन्झीन what? Chlorobenzene is treated with sodium hydroxide at a very high temperature and pressure, that is 623 Kelvin, and pressure is 150 atmosphere, which gives sodium phenoxide. This sodium phenoxide is treated with dilute HCl and heated at a high temperature. Sorry, at normally it is heated to give what? Phenol. And byproduct is NaCl from chlorobenzene. ही पहिली प्रिपरेशन मेथड आहे. समजली का बघा? ही पहिली प्रिपरेशन मेथड आहे. समजली का बघा? नेक्स्ट बघा, जी सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन आहे ती आहे फ्रॉम क्युमिन. आता क्युमिन म्हणजे कोण असतं बघा? आयसोप्रोपिल बेन्झीन. क्युमिन म्हणजे कोण असतं? आयसोप्रोपिल कोण असतं तर बेन्झीन असतं. बघा, फ्रॉम क्युमिन that is nothing but from isopropyl benzene. Now obtaining phenol from cumin or isopropyl benzene is a commercial method. म्हणजे लार्ज स्केल इंडस्ट्री मध्ये आपण क्युमिन पासून फिनॉल काय करतो? ऑब्टेन करतो. त्याचं रिझन सांगतो. जो बाय प्रोडक्ट असतो की नाही, इथं जो बाय प्रोडक्ट असतो तो ऍसिटोन मिळतो. तो ऍसिटोन पण व्हॅल्युएबल प्रोडक्ट आहे आणि फिनॉल पण व्हॅल्युएबल प्रोडक्ट आहे. म्हणजे एका रिएक्शन मध्ये तुम्हाला दोन व्हॅल्युएबल प्रोडक्ट मिळतात, म्हणून मोस्टली जो बाय प्रोडक्ट मिळतो तो व्हॅल्युएबल आहे. म्हणून मोस्टली कमर्शियली काय यूज करतो? ऑब्टेनिंग व्हॉट? अल्कोहोल obtaining phenol by using cumin is the commercial method. See, the commercial method for obtaining phenol is by using
cumene, that is cumene or isopropyl benz. क्युमिन और व्हॉट आयसोप्रोपिल बेन्झ. मग इथं रिॲक्शन पहिला लिहिते आणि मग त्याची काय लिहिते स्टेटमेंट लिहिते. काय काय होतंय बघा, क्युमिन म्हणजे आयसोप्रोपिल बेन्झ. हे बघा हा बेन्झिन आहे, हा बेन्झिनला हा जो कार्बन आहे हा सेकंडरी कार्बन आहे. आयसोप्रोपिल म्हणजे इथं एक CH3 ग्रुप येणार, इथं एक CH3 काय येणार ग्रुप, हा आयसोप्रोपिल, कारण सेकंडरी कार्बनला बेन्झिन ग्रुप जॉईन आहे. हा आयसोप्रोपिल बेन्झिन, ह्या आयसोप्रोपिल बेन्झिनलाच आपण काय म्हणतो क्युमिन म्हणतो. क्युमिन अंडरगोज एअर ऑक्सिडेशन, म्हणजे ऑक्सिडेशन एअर मधला ऑक्सिजन घेतो इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट कोबाल्ट नॅफ्थिनेट, कोबाल्ट नॅफ्थिनेट at 423 केल्विन, कोबाल्ट नॅफ्थिनेट at 423 केल्विन. हा जो ऑक्सिजन आहे ना, ओ हा ऑक्सिजन असतो, ओ डबल बॉन्ड काय असतो ओ, हा बॉन्ड मधला ब्रेक केला जातो आणि इथे एक व्हॅलेन्सी क्रिएट झाली आणि इथे एक व्हॅलेन्सी क्रिएट, म्हणजे इथे काय येणार आहे, इथे काय येणार आहे बघ CH3, इथं C, इथं काय आहे CH3, इथं काय आहे CH3. हे बघा हा मधला हायड्रोजन आहे ना, तो हायड्रोजन इथं शिफ्ट करायचा आणि इथे आम्हाला दोन ऑक्सिजन काय करायचे काय करायचे. हे बघा हे O2 आहे की नाही, हा O2 कसा होता, हा O2 डबल बॉन्ड होता, तो डबल बॉन्ड ब्रेक केला तर इथे एक इलेक्ट्रॉन जातो आणि इथे एक इलेक्ट्रॉन जातो, म्हणजे इथे एक बॉन्ड येतो आणि इथे एक बॉन्ड ओ, म्हणजे इथं हा कोण फॉर्म झाला क्युमिन पेरॉक्साइड, कोण फॉर्म झाला क्युमिन पेरॉक्साइड. आता ह्या क्युमिन पेरॉक्साइडला आपण काय करतो तर हीट करतो. पहिला हे समजलं का बघा की हा क्युमिन आहे, ह्या क्युमिनचं काय केलं एअर ऑक्सिडेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट कोबाल्ट नॅफ्थिनेट ॲट 423 केल्विन. किती केल्विनला 423 केल्विनला काय केलं आपण, त्याला काय केलं तर हीट केलं. ठीक आहे, आपल्याला इथं मिळताना कोण मिळाला क्युमिन पेरॉक्साइड मिळाला. नेक्स्ट स्टेप बघा, इथं लक्ष द्या, क्युमिन जरा वरती लिहिते, क्युमिन म्हणजेच आयसोप्रोपिल बेन्झिन. काय हा इथं C आहे, इथं O, इथं काय आहे H आहे, इथं CH3 आहे, इथं काय आहे तर CH3 आहे. ह्याला कोणाबरोबर ट्रीट करायचं डायल्यूट ऍसिड HCl बरोबर, कोणाच्या बरोबर ट्रीट करायचं इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट ऍसिड जरी म्हटलं तरी पण चालेल. का तेही सांगते मी तुम्हाला, डायल्यूट ऍसिड का तेही सांगते मी तुम्हाला. एक लक्षात घ्या, डायल्यूट ऍसिड बरोबर जर ट्रीट केलं, सगळ्यात पहिला हा जो ग्रुप आहे की नाही एवढा, हा एवढा ग्रुप लक्षात घ्या CH3 हा बॉन्ड ब्रेक होतो, हा बॉन्ड काय झाला ब्रेक झाला. हा आणि हा पूर्ण इतका इथं असेल इन प्रेझेन्स ऑफ मिनरल ऍसिड डायल्यूट ऍसिड, त्याच्या प्रेझेन्स मध्ये ही रिॲक्शन घडते. तर घडताना काय होतं इथं खूप लक्ष द्या की हा काय झाला, हा बॉन्ड आहे की नाही हा बॉन्ड ब्रेक झाला, म्हणजे इथला इलेक्ट्रॉन आला, हा बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे इथला इलेक्ट्रॉन आला आणि हे दोन्ही इलेक्ट्रॉन इथं मध्ये गेले तर इथं काय फॉर्म होणार आहे डबल बॉन्ड, म्हणजे कोण फॉर्म झाला ऍसिडोन फॉर्म झाला. आणि हा OH जो आहे तो आहे तसा इथं काय होतो शिफ्ट. बघा मी काय केलं लक्षात येतं का बघा, हा क्युमिन पेरॉक्साइड आहे, हे बघा आयसोप्रोपिल बेन्झीन पेरॉक्साइड, इथे लक्ष द्या, इथं बघा काय इथं काय झालं की हा बॉन्ड ब्रेक केला, मी म्हटलं इथं दोन इलेक्ट्रॉन आहेत, तर मी जर हा बॉन्ड काय केला ब्रेक केला तर एक इलेक्ट्रॉन इथं एक इलेक्ट्रॉन आहे तसा आहे. ठीक आहे, हा इथं पण दोन इलेक्ट्रॉन आहेत, मग हा बॉन्ड काय केला ब्रेक केला, हा बॉन्ड जर ब्रेक केला तर या ऑक्सिजनला एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन मध्ये आला, मग हे डबल बॉन्ड फॉर्म करतं. काय फॉर्म करतं डबल बॉन्ड फॉर्म करतं. हा डबल बॉन्ड फॉर्म केलं तर इथं बघा हा C6H5 रॅडिकल असतो, हा बघा हा OH आणि इकडचा हा एक इलेक्ट्रॉन, किती इलेक्ट्रॉन आहेत दोन, म्हणजे इथं काय फॉर्म झाला OH म्हणजे काय फॉर्म झाला फिनॉल, OH म्हणजे काय फॉर्म झाला
फिनॉल आणि हा बघा CH3C डबल बॉन्ड झाला ना, दोन इलेक्ट्रॉन एकत्र आले म्हणजे डबल बॉन्ड आला. CH3C CH3 डबल बॉन्ड O म्हणजे इथं काय येणार आहे CH3C CH3 डबल बॉन्ड O म्हणजे हा कोण फॉर्म झाला तर ऍसिटोन. कोण फॉर्म झाला ऍसिटोन. लक्षात येते का बघा हे रिएक्शन. खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप इझिली मी तुम्हाला सांगितलं की ह्या ऑक्सिजनचं बॉन्ड ब्रेकिंग कसं होतं आणि इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट ऍसिड ही रिॲक्शन प्रेझेन्स मध्ये होते, ती त्यात पार्टिसिपेट करत नाही, स्पीड अप करण्यासाठी करत असेल. दिस इज वन ऑफ द कमर्शियल मेथड फॉर ऑब्टेनिंग व्हॉट फिनॉल बाय युजिंग क्युमिन. ओके ना, इथं आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतात, एक मिळाला फिनॉल, एक मिळाला ऍसिटोन. हा ऍसिटोन व्हॅल्युएबल बाय प्रोडक्ट आहे, दॅट्स वाय इट इज अ बेस्ट प्रोडक्ट, की जो बाय प्रोडक्ट आहे तो पण व्हॅल्युएबल आहे, म्हणजे दोन्हीकडून मला काय मिळणार आहे प्रॉफिट मिळणार आहे. दोन्ही पासून काय मिळणार आहे प्रॉफिट. मी हे बॉन्ड ब्रेकिंग दाखवलं, तुम्ही परत मागे घ्या पाहिजे असेल तर आणि बघा की काय केलंय, की कसा बॉन्ड ब्रेक केलाय, का बॉन्ड ब्रेक केलाय, डायल्यूट ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये काय होतंय. काय सांगितलं इथं बघा की when cumin, that is what isopropyl benzene, when cumin that is isopropyl benzene is treated in presence of air, when is treated in presence of air, नको, when cumin or isopropyl benzene undergo air oxidation, undergoes air oxidation in presence of cobalt naphthenate at 423 Kelvin, it gives cumin peroxide, which in presence of dilute HCl, gives phenol and acetone, as a byproduct. So the byproduct obtained in this method is valuable. का तर ऍसिटोनला पण काहीतरी व्हॅल्यू आहे, प्राइस आहे, त्याचं पण यूज आपण काय करतो, जास्तीत जास्त काय होत असतो तर करत असतो. बघा रिॲक्शन समजते का. क्युमिन that is isopropyl benzene on air oxidation in presence of what in presence of cobalt naphthenate, catalyst आहे तो, gives what cumin peroxide, हायड्रोपेरॉक्साइड ला, क्युमिन पेरॉक्साइड पेक्षा काय ला हायड्रोपेरॉक्साइड, क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड, कारण इथं हायड्रोजन आहे, क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड, हायड्रोजन आहे ना म्हणून तिथं, सॉरी, क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड which in further, मग काय होते फर्दर रिएक्शन काय होते, which on decomposition with dilute acid, म्हणजे dilute HCl च्या प्रेझेन्स मध्ये काय होतं, which on decomposition with dilute acid gives phenol and byproduct as a acetone, but the byproduct obtained in this method is valuable. So mostly obtaining phenol from cumin, this is one of the best commercial method. ही कसली मेथड म्हटली जाते की कमर्शियल मेथड, म्हणजे लार्ज स्केल इंडस्ट्रीमध्ये हीच मेथड काय केली जाते तर यूज केली जाते. ऑन लार्ज स्केल दिस मेथड इज यूज. इथं प्लीज एकदा लक्ष द्या, एअर ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिजन एअर मधला घेतलाय, हा ऑक्सिजन O डबल बॉन्ड काय असतो O, हा बॉन्ड ब्रेक झाला
एक बॉन्ड फॉर्म होतो. म्हणजे CH3 डबल बॉन्ड O आहे, तर हा डबल बॉन्ड इथं काय होतं बघा, CH3 इथं डबल बॉन्ड काय, इथं सिंगल बॉन्ड H होता, ह्या सिंगल बॉन्ड ब्रेक करून ऑक्सिजन काय झालाय, ऍड झालाय OO. काय ऍड झालाय, ऑक्सिजन ऍड झालाय. मग हा काय फॉर्म झाला, क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड. हा क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड डायल्यूट HCl च्या प्रेझेन्स मध्ये डिकंपोजिशन, इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट HCl चं डिकंपोजिशन होतं. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की हे दोन इलेक्ट्रॉन आहेत, हे दोन इलेक्ट्रॉन आहेत, हा बॉन्ड ब्रेक झाला तर हा इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होतो, हा इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होतो. खालूनच दाखवतो काय. मग इथं काय झालं, डबल बॉन्ड फॉर्म झाला. डबल बॉन्ड फॉर्म झाला तर काय फॉर्म होतो, ऍसिड. काय फॉर्म होतो तर ऍसिटोन, आणि OH जॉईन होतो आणि काय मिळतं तर फिनॉल. काय मिळतं, फिनॉल. बघा लक्षात येते का बघा रिएक्शन. Second method of preparation of phenol is from cumin, that is isopropyl benzene. Cumin, that is from isopropyl benzene. Next बघा, from benzene sulfonic, from benzene sulfonic acid. आता फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड कशी रिएक्शन होते बघा, हा C6H5 बेन्झीन ग्रुप आहे आणि तो सल्फोनिक ग्रुप काय आहे, SO3 काय आहे तर H. हा काय आहे, SO3 काय आहे H. हा बेन्झीन सल्फोनिक ऍसिड, बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. आता हा जो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड आहे, ही 3 स्टेप रिएक्शन होते बेन्झीन सल्फोनिक ऍसिडची फिनॉल ऑब्टेन करण्यासाठी. The benzene sulfonic acid undergoes neutralization with sodium hydroxide. Undergoes neutralization, कारण हा ऍसिड आहे आणि सोडियम हायड्रॉक्साइड काय बेस, ऍसिड आणि बेस ऍड होतात आणि काय फॉर्म होतात, सॉल्ट, आणि बाय प्रोडक्ट काय असेल तर वॉटर. मग काय असतं बघा, हा SO3 मायनस असतं, H काय असतं प्लस असतं, Na प्लस असतं आणि OH काय असतं मायनस होतं. H प्लसच्या जागी OH, सॉरी H प्लसच्या जागी Na आणि Na च्या जागी काय येतं OH. म्हणजे न्यूट्रलायझेशन होऊन आपल्याला सॉल्ट आणि वॉटर, सॉल्ट आणि वॉटर मिळताना काय मिळते, C6H5 SO3Na, that is sodium, that is sodium benzene sulfonate, आणि बाय प्रोडक्ट काय मिळतो तर वॉटर. बघा, benzene sulfonic acid undergoes neutralization with sodium hydroxide and gives a salt, sodium benzene sulfonate and water. आता हा जो सोडियम बेन्झीन सल्फोनेट आहे, याला ॲट व्हेरी हाय टेम्परेचर फ्यूज करतो. कोणाबरोबर, परत सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर. काय फॉर्म करण्यासाठी, सोडियम फिनॉक्साइड फॉर्म करण्यासाठी. काय फॉर्म करण्यासाठी, सोडियम फिनॉक्साइड फॉर्म करण्यासाठी. ही रिएक्शन कशी होते बघा, हा बेन्झीन सल्फोनिक ऍसिड आहे, सॉरी आता काय फॉर्म झालाय, सोडियम बेन्झीन सल्फोनेट म्हणजे SO3Na हा फॉर्म झालाय, सोडियम बेन्झीन काय फॉर्म झालाय तर सल्फोन. हा सोडियम बेन्झीन सल्फोनेट जो आहे, ह्याला NaOH सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर फ्यूज केलं ॲट हाय टेम्परेचर, दॅट इज 573 केल्विन. मग आता होतंय काय, इथे लक्ष द्या, NaO काय आहे मायनस आहे आणि H काय आहे प्लस आहे. SO3 काय बघा, SO3 हा जो आहे काय आहे, SO3Na हा पूर्ण ग्रुप काय आहे मायनस आहे, हा पूर्ण ग्रुप निघतो, हा पूर्ण ग्रुप निघतो आणि Na इथे, NaO इथे बघा, हा SO3Na हा पूर्ण ग्रुप निघतो आणि इथं काय येतं NaO येतं. म्हणजे इथं आपल्याला मिळताना काय मिळणार आहे, C6H5 ONA, C6H5 ONA निघाला, राहिला काय NaSO3. हा NaSO3 बरोबर हायड्रोजन कंबाईन करा म्हणजे NaHSO3, that is सोडियम हायड्रोजन सल्फर.
फिनॉक्साइड. बघा हा फ्यूज केला हाय टेम्परेचरला NaOH ला सोडियम बेन्झीन सल्फोनेट बरोबर फ्यूज केला. हा NaO मायनस असताना H काय असतं प्लस. ॲट 573 केल्विन ह्याला हीट करतो तर हा पूर्ण ग्रुप SO3 Na मायनस असतो त्याला NaO काय करतो रिप्लेस करतो. हा सोडियम फिनॉक्साइड आणि काय देतं सोडियम हायड्रोजन सल्फेट. सोडियम फिनॉक्साइड आहे. या सोडियम फिनॉक्साइडला मिनरल ऍसिड बरोबर रिॲक्ट करायचं झालं. हा काय आहे ONA सोडियम फिनॉक्साइड. ह्याला कोणाबरोबर रिॲक्ट केलं डायल्यूट HCl दॅट इज मिनरल ऍसिड बरोबर रिॲक्ट केलं. O मायनस Na प्लस आहे H प्लस Cl मायनस आहे. Na च्या जागी H म्हणजे याचा काय येणार आहे C6H5 इथं OH प्लस इथं काय येणार आहे NaC जे काय ऑब्टेन झाला फिनॉल. काय ऑब्टेन झाला फिनॉल दॅट इज फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. फ्रॉम व्हॉट फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. 3 स्टेप मेकॅनिझम आहे. काय काय येते बघा. दी सोडियम बेन्झीन सल्फोनिक acid undergo neutralization with sodium hydroxide. पहिली स्टेप सांगते मी बघा. बेन्झीन सल्फोनिक ऍसिड undergo neutralization with sodium hydroxide to give sodium benzene sulfonate to give what sodium benzene sulfonate. पुढे बघा सोडियम बेन्झीन सल्फोनेट is sodium benzene sulfonate undergo fusion with NaOH at 573 Kelvin and gives what? And gives sodium phenoxide. Sodium phenoxide. काय देतं सोडियम काय देतं तर फिनॉक्साइड देतं. Now this sodium phenoxide reacts with dilute HCl and gives phenol. This sodium phenoxide this sodium phenoxide react with dilute HCl. This sodium phenoxide reacts with dilute HCl and gives phenol. And what it gives? Phenol. And NaCl is a byproduct. लक्षात येतंय का बघा. 3 स्टेप मेकॅनिझम 3 स्टेप्स मी लिहून दिले तुम्हाला काय काय झाले. काय की पहिला हा ऍसिड आहे आणि हा बेस आहे. ऍसिड बेस अंडरगो न्यूट्रलायझेशन अँड गिव्स व्हॉट सॉल्ट. So benzene sulfonic acid reacts with sodium hydroxide to give sodium benzene sulfonate. This sodium benzene sulfonate undergo fusion with NaOH at 573 Kelvin to give what sodium phenoxide. आता सोडियम फिनॉक्साइड येतो म्हणजे ONA. मग H आणि Na प्लस असताना H पण प्लस असताना SO3 मायनस. मग NaHSO3 दॅट इज सोडियम हायड्रोजन काय मिळतं सल्फेट बाय प्रोडक्ट असतो सेपरेट करतो त्याला प्रेसिपिटेट. मग हा सोडियम फिनॉक्साइड फर्दर डायल्यूट मिनरल ऍसिड बरोबर रिॲक्ट करतो आणि H च्या जागी Na च्या जागी काय येतं H येतं. दिस सोडियम फिनॉक्साइड रिॲक्ट विथ डायल्यूट HCl अँड गिव्स व्हॉट फिनॉल. काय देतं तर फिनॉल. बघा दिस वॉज अ थर्ड फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड यू कॅन ऑब्टेन व्हॉट फिनॉल. काय ऑब्टेन करू शकतो तुम्ही फिनॉल काय करू शकता ऑब्टेन करू शकता. रिॲक्शन बघा एकच लास्टची राहते ती पण सांगते. एक लास्टची राहते ती पण सांगते. ही रिॲक्शन बघा 3 स्टेप मेकॅनिझम आणि आता जी मी रिॲक्शन सांगणार आहे ती आपण बघितलेली आहे.
बघा फोर्थ मेथड ऑफ प्रिपरेशन कोणती आहे तर फ्रॉम ॲनिलीन. फ्रॉम काय आहे ॲनिलीन. आता फ्रॉम ॲनिलीन जेव्हा आपण म्हणतो, एकच मिनिट, फ्रॉम ॲनिलीन जेव्हा आपण म्हणतो तर रिॲक्शन ही बघितली आपण सँडमेड्स रिॲक्शन बघितली आहे ना. ॲनिलीनला ट्रीट करतो नायट्रस ॲसिड बरोबर आणि डायल्यूट HCl बरोबर आणि देतो बेन्झीन डायझोनियम सॉल्ट देतो. काय देतो? बेन्झीन डायझोनियम काय देतो? सॉल्ट. हे बघा हे जी ॲनिलीन आहे फ्रॉम ॲनिलीन म्हणजे हा NH2, ह्या ॲनिलीनला आपण ट्रीट करतो सोडियम नायट्रेट आणि HCl घेताना किती घ्यायचे? 2. कायम लक्षात ठेवायचं की जेव्हा पण बेन्झीन डायझोनियम हॅलाइड फॉर्म होतो म्हणजे क्लोराइड फॉर्म होत असतो त्यावेळी रेशिओ NaNO2 H2HCl चा रेशो 1:2 काय घ्यायचा? 2 घ्यायचा. मग इथं काय होतं? हा ॲनिलीन आहे. when aniline is treated with nitrous acid, हा नायट्रस ऍसिड ऍक्च्युअली असतो पण सोडियम नायट्रेट प्लस HCl. नायट्रस ऍसिड म्हणजे कोण? HNO2. हा HNO2 अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे म्हणून आपण इन सितू ह्या मेथडला काय करतो? प्रिपेअर करतो. तर इथं काय करतो? ही रिॲक्शन होऊन आपल्याला मिळताना काय मिळतं बघा. इथं सगळ्यांनी लक्ष द्यायचं. हा नायट्रोजन, ठीक आहे, हा नायट्रोजन आणि इथला नायट्रोजन, टोटल नायट्रोजन किती झाले? 2. हा नायट्रोजन बघा, हा आणि इथला नायट्रोजन किती झाले? 2. N2 आणि ह्यावर चार्ज काय द्यायचा? प्लस आणि एक क्लोरीन घ्यायचा, Cl काय घ्यायचा? मायनस. ह्याला आपण म्हणतो बेन्झीन डाय ॲझोनियम क्लोराइड. हे फॉर्म झालं बघा की when aniline is treated with nitrous acid but that nitrous acid is unstable, nitrous acid unstable असतं त्याला इन सितू प्रिपेअर करतो कोणाबरोबर? तर NaNO2 आणि HCl बरोबर रिॲक्ट करून. रिॲक्शन बॅलन्स करायची असते म्हणून 2HCl वापरतो. मग 2 नायट्रोजन वापरले, ठीक आहे, 2 हायड्रोजन, 2 हायड्रोजन, टोटल हायड्रोजन 4 म्हणून H2O किती फॉर्म होतात? 2. कारण ऑक्सिजन किती आहे? 2. 2 ऑक्सिजन, 2 हायड्रोजन, 2 2 प्लस 2 4, 4 हायड्रोजन 2 ऑक्सिजन 2H2O देणार. ठीक आहे. नेक्स्ट सोडियम आणि क्लोरीन. सोडियम आणि क्लोरीन काय देणार? तर NaCl. सो काय मिळाला? बेन्झीन डायझोनियम काय मिळाला? क्लोराइड. आता ह्या बेन्झीन डायझोनियम क्लोराइडला फक्त काय करतात? वॉटर बरोबर ट्रीट करतात. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड हे बघा C6H5 N2 प्लस Cl काय आहे? मायनस. ह्याला वॉटर बरोबर ट्रीट केला, H प्लस आणि OH काय आहे? तर मायनस. तर हा पूर्ण ग्रुप रिमूव्ह करायचा. हा पूर्ण ग्रुप रिमूव्ह करून OH लिहायचा. हा पूर्ण OH इथे शिफ्ट होतो. हा पूर्ण OH हा इथे रिप्लेस होतो. त्याला ॲट हाय टेम्परेचर आपण हीट करतो. इथं OH आला. मग राहिलं काय? N2 आहे तो आहे तसा N2 गॅस मधून बाहेर पडतो. बरं, हा एक क्लोरीन आणि एक हायड्रोजन, एक क्लोरीन आणि एक हायड्रोजन काय देतं? पहिला ॲनिलीन पासून बेन्झीन डायझोनियम क्लोराइड ऑब्टेन करतो. बेन्झीन डायझोनियम क्लोराइडचा हायड्रोलायसिस म्हणजे ॲडिशन रिॲक्शन विथ वॉटर करतो आणि त्याला हीट करतो. याचं स्टेटमेंट घेताना काय लिहिणार आहे? ॲनिलीन is treated, aniline is treated with HNO2 but HNO2 is obtained by NaNO2 plus HCl. जेव्हा बेन्झीन डायझोनियम क्लोराइड पाहिजे त्यावेळी NaNO2 आणि 2HCl घ्यायचं रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी. So when aniline is treated with nitrous acid it gives benzene डायॲझोनियम क्लोराइड, कारण इथं क्लोरीन वापरलंय म्हणून. सो इट गिव्स बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. दिस बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड is treated with or it is this benzene diazonium chloride is heat undergo hydrolysis
असणारच आहे. अँड गिव्स व्हॉट इट गिव्स, काय देतं, टू स्टेप रिॲक्शन. पहिली स्टेप तर आपण बघितली आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये फक्त आपण वॉटर बरोबर त्याला काय केलं तर रिॲक्ट केलं, लगेच आपल्याला रिॲक्शन काय झाली तर मिळाली. समजलं का बघा. ॲनिलीन इज ट्रीटेड विथ नायट्रस ॲसिड. नायट्रस ॲसिड म्हणजे कोण तर HNO2, पण HNO2 अनस्टेबल असतो. अनस्टेबल असतो म्हणून आपण त्याला इन सितू प्रिपेअर करतो. हा नायट्रस ॲसिड लो टेम्परेचर लक्षात ठेवा 273 केल्विन. ॲनिलीन इज ट्रीटेड विथ नायट्रस ॲसिड अँड लो टेम्परेचर, कारण 0 केल्विनला ही रिॲक्शन होत असते. किती केल्विनला रिॲक्शन, सॉरी 0 डिग्री सेल्सिअसला, केल्विनला नाही 0 डिग्री सेल्सिअसला ही रिॲक्शन होते. टू गिव्ह बेन्झीन डायझोनियम क्लोराइड विच ऑन हायड्रोलायसिस गिव्स फिनॉल. जे ऑन हायड्रोलायसिस काय देतं तर फिनॉल देतं. हे प्रिपरेशन्स ऑफ काय झाले, अल्कोहोल्स आणि फिनॉल्स इथं संपतात. प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोल्स आणि फिनॉल्स इथं संपतात. नेक्स्ट लेक्चरला आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघायचे. कशाचे, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघायचे, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. एक लक्षात घ्या, जे काही रिॲक्शन सांगितले ते सगळे इम्पॉर्टंट आहेत आणि हेच रिॲक्शन पुढे रिपीट होत जातात. त्यामुळे सगळे रिॲक्शन्स जेवढे काय आतापर्यंत बघितले ते प्रॉपरली रिवाइज करायचं. आणि नेक्स्ट लेक्चरला फिजिकल प्रॉपर्टीज घेणार आणि मग केमिकल प्रॉपर्टीज काय करणार आहे, स्टार्ट करणार आहे. त्यामुळे जेवढ्या लवकर रिॲक्शन्स कंप्लीट करू शकता तेवढ्या लवकर करा, नाही तर नंतर मग कन्फ्युजन क्रिएट होत जातं. त्या पॉईंटला त्यावेळी समजून घ्या.